नमस्कार. मी हेमलता दाते, संगीत अलंकार. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्यातर्फे ज्या संगीताच्या वाद्यांच्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्यासाठी उपयुक्त अशा काही रागांवर आधारित रचना मी बनवलेल्या सादर करायला आम्ही सुरुवात केली आहे स्वरगंगा क्लासतर्फे. त्यात पहिला राग आपण बागेश्री हा पाहिला. आज आपण या मालिकेमध्ये राग भूप याची ओळख करून घेणार आहोत आणि त्याच्यामधली त्रितालामध्ये निबद्ध असलेली एक सरगम पण सादर केली जाणार आहे. भूप रागाचा आधी परिचय सांगते. भूप या रागाला भूपाली असं पण म्हटलं जातं. हा राग कल्याण थाटाचा आहे हे आधी सांगते. सर्व स्वर शुद्ध असलेले राग बिलावल या थाटात येतात, परंतु यात घेतल्या जाणाऱ्या प आणि रे या स्वरांच्या संगतीमुळे तो राग कल्याण थाटाचा मानला गेला आहे. या रागामध्ये सर्व स्वर शुद्ध आहेतच. म आणि नी, मध्यम आणि निषाद हे वर्ज्य आहेत. गंधार आणि धैवत हे याचे वादी आणि संवादी स्वर आहेत. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरात गायला जातो आणि त्याचा रस शांत आणि गंभीर असा आहे. 5च स्वर असल्यामुळे या रागाची जात ओढव ओढव अशी आहे. या रागातली जी सरगम मी सादर करणार आहे ती हार्मोनियमवर एक ओळ आणि एक ओळ गाऊन अशी दाखवलेली आहे. याची सर्व लिखित प्रत तुम्हाला पडद्यावर दिसणारच आहे. त्यासाठी वापरलेली चिन्हे मी पुन्हा एकदा सांगते. शुद्ध स्वरासाठी कुठलीही खूण नाही. कोमल स्वरांसाठी पाय मोडलेला असतो स्वराचा. मंद्र सप्तकात स्वर लिहिताना त्याच्या खाली आडवी रेघ दिलेली दिसून येईल. तार सप्तकाच्या वेळी स्वराच्या डोक्यावर छोटा ठिपका तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर टाळ्यांच्या मात्रा, सगळ्या तालाच्या मात्रा आकड्यांमध्ये स्पष्ट दाखवलेल्या आहेत. सम ही फुलिनी आणि काल हा पोकळ गोल काढून दाखवलेला आहे. या रागाचा स्वरविस्तार आणि सरगम भूपची आता सादर करत आहोत.